नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार, चलन बाजार आणि शेअर बाजार या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वाटल्या तरी प्रत्यक्षात त्या एकमेकांशी अतिशय घट्ट जोडलेल्या आहेत. सध्या मध्य पूर्वेत वाढत चाललेला संघर्ष हा त्याचं जिवंत उदाहरण आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आता केवळ लष्करी संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचा परिणाम आता जागतिक व्यापार, समुद्री वाहतूक, ऊर्जा पुरवठा, चलन बाजार आणि शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. मध्य पूर्वेत संघर्ष वाढल्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम तेलाच्या किमतीपासून ते रुपयाच्या घसरणीपर्यंत आणि शेअर बाजारातील मोठ्या घसरणीपर्यंत अनेक स्तरावर दिसत आहे. या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय होऊ शकतो, ऊर्जा सुरक्षेसमोर कोणती आव्हाने उभी राहू शकतात आणि गुंतवणूकदारांसाठी पुढील काळ कसा असू शकतो याचा आपण या सविस्तर बुलेटिनमध्ये सखोल आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम पाहूया जागतिक समुद्री व्यापारावर पडलेला परिणाम. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी इराणच्या समुद्र क्षेत्रात आणि विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीत जाणाऱ्या जहाजांना देण्यात येणारा वॉर रिस्क इन्शुरन्स म्हणजेच युद्ध धोका विमा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या समुद्री व्यापारासाठी अत्यंत आवश्यक असतो. जर एखाद्या जहाजाला युद्धसदृश परिस्थितीत हानी झाली, हल्ला झाला किंवा मालाचे नुकसान झाले तर त्या नुकसानाची भरपाई या विम्याद्वारे केली जाते. पण आता विमा कंपन्यांनी धोका खूप वाढल्याचे सांगत हा विमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिपिंग कंपन्यांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. विम्याशिवाय या मार्गावर जहाज पाठवणे म्हणजे प्रचंड आर्थिक जोखीम घेणे होय. त्यामुळे अनेक जहाज मालक आणि शिपिंग कंपन्यांनी या मार्गाने जहाज पाठवणे टाळण्यास सुरुवात केली आहे. परिणाम, होर्मुझ परिसरात सध्या शेकडो जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. अंदाजे 150 पेक्षा जास्त तेल टँकर्स आणि मालवाहू जहाजे या परिसरात थांबलेली आहे. या परिस्थितीमुळे समुद्री व्यापारात मोठा दबाव निर्माण झाला आहे. कारण होर्मुझ समुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गापैकी एक मानली जाते. जगातील सुमारे 20% कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणातील द्रवरूप नैसर्गिक वायू म्हणजेच LNG या मार्गाने जगभर पोहोचवला जातो. यामुळे या मार्गात कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होतो. तज्ज्ञांच्या मते जर विमा कंपन्यांनी दीर्घकाळासाठी या भागातील विमा सेवा बंद ठेवल्या तर जहाज वाहतुकीचा खर्च हा प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. कारण अशा परिस्थितीत शिपिंग कंपन्यांना पर्यायी मार्ग शोधावे लागतात किंवा अतिरिक्त सुरक्षा उपाय करावे लागतात. यामुळे मालवाहतुकीचे दर वाढतात आणि अखेरीस त्याचा परिणाम ग्राहकापर्यंत पोहोचतो. याच पार्श्वभूमीवर होर्मुझ समुद्रधुनीचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारी ही अरुंद समुद्रमार्गिका जगातील ऊर्जा व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाते. तिच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती आहेत. या मार्गातून दररोज सुमारे 2 कोटी बॅरल तेल जगभर पाठवले जाते. जागतिक तेल व्यापाराच्या जवळपास 20% पुरवठा याच मार्गातून होतो. त्यामुळे ऊर्जा बाजारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतासाठी या समुद्रधुनीचे महत्त्व आणखी जास्त महत्त्वाचे आहे. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85 ते 90% कच्चे तेल आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्वेतील देशांकडून येतो. इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत यासारख्या देशाकडून भारताला येणारे तेल प्रामुख्याने होर्मुझ या मार्गानेच येते. अंदाजे 40 ते 50% तेल आयात या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या समुद्रधुनीत कोणताही अडथळा निर्माण झाला तर भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर तत्काळ परिणाम होऊ शकतो. जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला किंवा दीर्घकाळ अस्थिर राहिला तर सर्वप्रथम परिणाम तेलाच्या किमतीवर दिसून येईल. जहाज वाहतुकीला धोका वाढल्यामुळे विमा सुरक्षा आणि माल वाहतुकीचा खर्च वाढतो. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. तेल महाग झाल्यास त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर इंधनाच्या किमतीवर होतो. परिणामी महागाई वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी ही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते. तेलाचे दर वाढल्यास देशाचे आयात बिल वाढते आणि त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढू शकते आणि अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. याच तणावाचा परिणाम चलन बाजारावर देखील दिसून आला आहे. भारतीय रुपयाला मोठा धक्का बसला असून तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक पातळीवर घसरला आहे. आज व्यवहारादरम्यान रुपया सुमारे 92 रुपयांपर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे. हे भारतीय चलनासाठी अत्यंत चिंताजनक मानले जात आहे. रुपयाच्या घसरणीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे वाढते तेल दर. भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. तेल महाग झालं की देशाला अधिक डॉलर खर्च करावे लागतात.
त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावर दबाव येतो. याशिवाय जागतिक बाजारात वाढलेली अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीस कारणीभूत ठरली आहे. जेव्हा जागतिक स्तरावर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. अमेरिकन डॉलर हा जगातील सर्वात सुरक्षित चलन मानला जातो. त्यामुळे गुंतवणूकदार डॉलरमध्ये गुंतवणूक वाढवतात आणि उद्योन्मुख अर्थव्यवस्थेतील चलनांवर दबाव येतो. याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून निधी काढण्यास सुरुवात केली आहे. परकीय गुंतवणूक बाहेर गेल्यास डॉलरची मागणी आणखी वाढते आणि रुपयाची किंमत घसरत जाते. त्यामुळे रुपयावर सध्या दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. रुपयाच्या घसरणीचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे होऊ शकतात. आयात महाग होते, महागाई वाढते आणि कंपन्यांच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे उद्योग आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा परिणाम जाणवू लागतो. या सर्व घटनांचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसून आला. 4 मार्च 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आज हजारो अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 24,400च्या खाली आली. बाजारातील या घसरणीमागे मुख्य कारण म्हणजे जागतिक तणावामुळे निर्माण झालेली भीती. गुंतवणूकदारांना वाटत आहे की मध्य पूर्वेतील संघर्ष वाढला तर तेल दर आणखी वाढतील, महागाई वाढेल आणि आर्थिक वाढीवर परिणाम होईल. यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्यास सुरुवात केली. बँकिंग, ऑटो, रिअॅलिटी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ऑटो उद्योगावर विशेष दबाव दिसला कारण तेल दर वाढल्यास वाहनांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील दबाव आज दिसून आला. कच्चे तेल महाग झाल्यास त्यांच्या मार्जिनवर देखील परिणाम होतो. याशिवाय विमान कंपन्या, टायर उत्पादक आणि पेंट उद्योगातील कंपन्यांना देखील या परिस्थितीचा फटका बसला. कारण या उद्योगांमध्ये कच्च्या तेलाशी संबंधित कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच काळात सोनं आणि चांदी याच्यावर आधारित ETF मध्ये मोठी घसरण दिसून आली. काही गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये तब्बल 7% अधिक घसरण दिसून आली. जागतिक बाजारात झालेल्या तीव्र दुरुस्तीचा परिणाम भारतीय बाजारावर देखील दिसून आला. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती एका सत्रात 4% अधिक घसरल्या तर चांदीत 8% जास्त घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि व्याजदर कपातीची शक्यता कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूमधून पैसे काढण्यास सुरुवात केली. तथापि दीर्घकालीन दृष्टीने पाहता सोनं आणि चांदी सुरक्षित गुंतवणुकीसाठी महत्त्व कमी झालेलं नाही. कारण जागतिक स्तरावर भूराजकीय तणाव वाढल्यास गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित मालमत्तेकडे वळू शकतात. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ऊर्जा सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. भारताने काही प्रमाणात तेलाचा साठा तयार केला आहे. अंदाजे 25 दिवसासाठी पुरेल इतका रणनीतिक तेल साठा भारताकडे आहे. तसेच सरकार पर्यायी स्रोतांमधून तेल आयात करण्याच्या शक्यता शोधत आहे. रशिया, अमेरिका, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतून तेल आयात वाढवण्याचे पर्याय देखील भारतासमोर आहेत. मात्र भौगोलिकदृष्ट्या मध्य पूर्वेतील तेल हे भारतासाठी सर्वात सोयीचे आणि स्वस्त मानले जाते. त्यामुळे होर्मुझ समुद्रधुनीतील अस्थिरता भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकते. आगामी काळात परिस्थिती कशी बदलते यावर जागतिक अर्थव्यवस्थेतील मार्ग मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. जर तणाव कमी झाला तर बाजार स्थिर होऊ शकतो, परंतु संघर्ष वाढला तर तेल दर, महागाई आणि आर्थिक अस्थिरता यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. गुंतवणूकदारांसाठी हा काळ संयम आणि सावधगिरीचा आहे. जागतिक राजकीय घडामोडी, तेलाचे दर, चलन बाजारातील हालचाली यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या विश्लेषणातून आपण पाहिले की मध्य पूर्वेतील संघर्ष कसा हळूहळू जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला आहे. समुद्रातील एक अरुंद समुद्रधुनी, जागतिक ऊर्जा पुरवठा, भारताची रुपयाची स्थिती आणि शेअर बाजारातील हालचाली या सगळ्या गोष्टी एकाच मोठ्या आर्थिक साखळीचा भाग आहेत. आजच्या या सविस्तर बुलेटिनबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.